मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईमध्ये धडकल्यानंतर नागपूरमध्येही ओबीसी समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं। जरांगे पाटलांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला लोकप्रतिनिधींसह ओबीसी बांधवांचा प्रतिसाद मिळतोय। तर ओबीसी आरक्षण बचावसाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढण्याचा पुण्यात बैठकीमध्ये निर्णय झालाय। पाहूया। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आता ओबीसी ही पेटून उठलेत। नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू केलंय। विशेष म्हणजे या आंदोलनात काँग्रेस खासदार आमदारांसोबतच भाजपचे सत्तारूढ आमदार आशिष देशमुख, परिणय फुके सहभागी झाले होते। त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केलाय। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रही देऊ नये, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, राज्य सरकारनं पूर्वी दिलेल्या आश्वासनाबाबत लेखी हमी द्यावी। भीती म्हणजे याच्याकरता आहे की सरकारने 2023 मध्ये आम्हाला पूर्ण आश्वस्त केलेलं आहे, आम्हाला लिहून दिलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जनसागर एकत्रित झाला आणि ज्या पद्धतीची मागणी होते आहे त्या मागणीला आमचा विरोध आहे। ओबीसी समाजामध्ये नवीन वाटेकरू हे मराठा समाज होऊ शकत नाही, ही वास्तविकता समजून न घेता कुठेतरी आज मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत का, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये। तसाही ओबीसी समाजामध्ये असलेल्या 350 जातींना न्याय हा 27% कोटा देऊ शकत नाही। अशा याच्यामध्ये अजून जर याच्यामध्ये ॲडिशन झालं तर ना मराठा समाजाचं हित त्याच्यात साधता येईल, ना ओबीसी समाजाचं हित साधता येईल। ज्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळतोय, त्याचप्रमाणे नागपुरातील ओबीसी आंदोलनाला राजकीय नेते पाठिंबा देतात। सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी नागपुरातील साखळी उपोषणाला हजेरी लावली। भाजपचे आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजप नेते नरेश बर्डे, भाजप नेते किशोर वानखेडे आणि ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष रमेश शिंगारे, तर काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस समर्थित शिक्षक आमदार सुधाकर आडबोले, काँग्रेस समर्थित शिक्षक आमदार सुधाकर आडबाले, माजी आमदार अशोक धबड हे काँग्रेसचे नेतेही होते। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय डॉक्टर बाबनराव तायवाडे सरांच्या नेतृत्वात इथे नागपूर इथे संविधान चौकात हे सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे साखळी उपोषणाची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे। आणि कुठेतरी ही जे भीतीचं वातावरण थांबवण्याकरता मी इथे आलेलो आहे। मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की काही झालं, कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणावर कुणालाही वाटेकरी किंवा हिस्सेदारी करणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र शासनानं पार्लमेंटमध्ये कायदा करून अमेंडमेंट करून 50% अट शिथिल करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला देखील आरक्षणामध्ये सामावून घेतलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। ओबीसीचा जो काही आमचा वाटा आहे तो ओबीसीला इतक्या जे काही 400च्या जवळजवळ जाती आहेत त्या जातींमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांच्या आरक्षणाची भूमिका ही कायम ठेवली पाहिजे, या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो। पुण्यात ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। ओबीसी आरक्षण बचावसाठी राज्यभर संघर्ष यात्रा सुरू करण्याचं ठरलंय। दरम्यान ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कसं आरक्षण देता हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे, फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही। तुम्हाला 59 लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा, त्या रद्द करणार का सांगा, त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इथल्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी। आम्ही नको येऊ म्हणलं का, आमचं भांडण सरकारशी, ओबीसी बीबीसीच्या नेतेशी, आणि त्यांनी त्यांच्या जातीसाठी लढा, ती मोठी होईल। आमच्यासाठी इकडे लढून टाइम वायाला घालू नये। आणि विदर्भात बी 65% मराठी आमचेच ओबीसी आहे, कुणबी। जिजाऊची पवित्र भूमी इथे, जिजाऊचं आम्ही लेकर आहेत, ते पण लेकर आहेत, त्या पवित्र भूमीतले
कुणबी मराठी आम्हाला विरोध नाही करू शकत. तुम्ही आमचे कोण बोलायचं, तुम्ही त्यांचे कोण बोलत होते. आता तुमच्या वेळ आलो आम्ही बी नाही येत. त्याच्यामुळे तिथला कुणबी आणि मराठा हे दोघंही आमचे भाऊ आहेत, ते आमच्या विरोधात जाणार नाहीत. आणि ते पवित्र राजमाता जिजाऊच्या भूमीतले लोक आहेत, ते मराठ्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. मराठा असो की ओबीसी किंवा आणखी कोणताही आपला समाज घटक, हे सारे आपलेच आहेत. त्यामुळे सर्व समाजांसाठी समन्यायी धोरण अवलंबणं हे शासनाचंही कर्तव्य आहे. आरक्षण हा विषय प्रचंड संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे. अशा परिस्थितीत समज गैरसमजांना दूर करण्याची प्रमुख जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यात कुणाचं दुमत नाही, पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये हे सुद्धा तितकंच खरं, जेणेकरून भविष्यात दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. पुण्याहून बालाजी पोतदारसह जितेंद्र शिंगाडे, नागपूर.